आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. आज सकाळी ही चकमक झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटली नसून चकमक अजूनही सुरूच असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. नाशिक शहरातल्या 31 महिलांचे व्हॉट्सअॅप हॅक करणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी राजस्थानमध्ये अटक केली आहे. गेल्या 28 जूनला नाशिकमधल्या महिला सायकलिस्ट मनीषा रौंदळ आणि डॉक्टर सारिका देवरे यांचं अकाउंट हॅक करून अनेकांना अश्लील संदेश पाठवण्यात आले होते. यानंतर नाशिक पोलिसांकडे 31 तक्रारी दाखल झाल्या होत्या. पुणे अहमदनगर रस्त्यावर लोणीकंद गावाजवळ झालेल्या मिनी बस आणि टँकरच्या अपघातात 6 जण ठार तर 7 जण जखमी झाले. काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात मृत पावलेले सर्वजण पुणे शहरातले रहिवासी आहेत. हिंगोली जिल्ह्यात वृक्ष लागवड सप्ताहांतर्गत पहिल्या 2 दिवसात 2 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या सप्ताहात हिंगोली जिल्ह्याला 7 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांवर राज्य सरकार फेरविचार करणार असल्याचे संकेत सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. काल सोलापुरात राज्य शिखर बँकेच्या 48व्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोडरमल यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.